मित्रांनो, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊया तुम्हाला किती 4,000 रुपये मिळणार आहेत का PM किसान योजनेचे की 2,000 रुपये. चला तर वेळ न लावता व्हिडिओला मी सुरुवात करतोय. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत पुढील हप्त्यासाठी. PM किसान योजनेचा पुढील जो हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपण जर पाहिलं तर हा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये की 4,000 रुपये असे खूप असे प्रश्न पडत आहेत. चला तर वेळ न लावतो व्हिडिओला आता आपण सुरुवात करतोय. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शेतकऱ्यांना अजून एक महत्त्वाचं म्हणजे EKYC संदर्भात सुद्धा अनेक शेतकरी बांधवांना महत्त्वाचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. EKYC करायची आहे की नाही, तर EKYC सुरू झालेली आहे का, कशा पद्धतीने करायची या संदर्भात आपण सविस्तर माहिती कशी करू शकता, कुठे करू शकता, घरी बसल्या करू शकता की नाही या संदर्भात सुद्धा माहिती देऊयात. पहा मंडळी, लक्षात घ्या, आपल्याला PM किसान योजनेचा हप्ता येणार आहे तो फक्त 2,000 रुपयाचाच मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आता EKYCचं काय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी EKYC ही अनिवार्य करण्यात येत असते. EKYC जर आपली पूर्ण नसेल तर EKYC जी आहे ती आपण करणं अनिवार्य आहे. EKYC कशी करायची, तर प्ले स्टोरवर जाऊन PM किसान योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही गेलात तर वेबसाईटवर अद्यापही EKYCचं ऑप्शन जे आहे ते आलेलं नाही. आपण जर PM किसान योजनेचं जे ॲप आहे अधिकृत ॲप जर डाउनलोड केलं तर नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला EKYC करता येणार आहे. EKYC करण्यासाठी ॲपहूनच तुम्ही आता जी आहे ती EKYC करू शकता. आपण वेबसाईटला अद्यापही कोणतंही अपडेट आलेलं नाही. जी PM किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटला काहीही अपडेट आलेलं नाही. अद्यापही PM किसान योजनेच्या वेबसाईटला अद्यापही कोणताही अपडेट आलं नाही. अपडेट आल्यास आपल्याला सांगण्यात येईल. लवकरच आता हप्ता हा मिळणार आहे. धन्यवाद. जय शिवराय.